देशाच्या स्वातंत्र्यानं 70 ओलांडली. तसं म्हणाल तर हे वय प्रगल्भतेचं, म्हणजेच देश प्रगल्भ झालाय. आणि आता अशा स्थितीत या देशाच्या भविष्याची दोर नव्या पिढीच्या हाती जाणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी येणारी पिढी खरोखरच तेवढी सक्षम, समर्थ आहे का? तिच्या विचारांची दिशा काय असावी? करिअरच्या वाटा कुठल्या असाव्या? देशाच्या भक्कम भविष्याची आशा ठरणाऱ्या तरुणाईचा आज आणि उद्याचा आलेख मांडणारा विशेष कार्यक्रम नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, शिक्षणतज्ञ मयुरेश डंके यांच्यासोबत. तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 7066090300. नमस्कार, मी सुहास. AM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आज देशाचा 74वा स्वातंत्र्य दिन हा कोरोनाच्या भयामध्ये सुद्धा अगदी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला एक संघर्षाची खूप मोठी किनारही आहे. 74व्या वर्षात पदार्पण करत असलेला आपला देश खऱ्या अर्थानं प्रगल्भ झालेला आहे. आणि अशा स्थितीत या देशाच्या भविष्याची जी दोर आहे ती नव्या पिढीच्या हाती जाणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी येणारी पिढी जी आहे ही खरोखर सक्षम, समर्थ आहे का? नव्या पिढीच्या विचारांची दिशा काय असणार आहे किंवा काय असावी? करिअरच्या वाटा कुठल्या असाव्यात? देशाच्या भक्कम भविष्याची आशा ठरणाऱ्या तरुणाईचा आज आणि उद्याचा आलेख मांडणारा हा आपला विशेष कार्यक्रम आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय. अर्थात या कार्यक्रमाचं नाव आम्ही ठेवलेलं आहे ते म्हणजे नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आणि करिअरच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत करिअर काउन्सिलर मयुरेश डंके सर. मयुरेश डंके सर, तुमचं AM न्यूजमध्ये पहिल्यांदा मी स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद. खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी किंवा मयुरेश सरांना आपल्याला खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत, कारण डोक्यामध्ये खूप विषय आहेत. पण थोडक्यामध्ये आपण सरांचा परिचय करून घेऊयात. मयुरेश डंके सर हे मानसतज्ञ आहेत आणि करिअर काउन्सिलर आहेत. पुणे, सोलापूर, पंढरपूर इथे आस्था काउन्सिलिंग सेंटर ही त्यांनी स्थापन केलेले आहेत. आणि या माध्यमातून ते विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या वर्गांकरता समुपदेशन आणि प्रशिक्षणाचं काम गेल्या 14 वर्षापासून करत आहेत. सर, मी पुनश्च एकदा तुम्हाला तुमचं स्वागत करतो AM न्यूजमध्ये आणि माझ्या प्रश्नांना मी सुरुवात करतो. खरं तर 74वा हा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतोय, मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतोय. आणि एक आनंददायी देखील अशी एक घटना आपल्या शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा घडती आहे. ती म्हणजे सरकारने एक नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पुढे आणलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. येत्या 2-1 वर्षामध्ये ते आपल्याला लागूसुद्धा होईल. खरं तर सर्व स्तरावरनं देशाच्या या नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागतसुद्धा झालेलं आहे. पण हे स्वागत करत असताना मनामध्ये प्रश्नसुद्धा आहेत की हे नवं शैक्षणिक धोरण हे नेमकं कसं असणार आहे? विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं याचा किती फायदा पुढच्या भविष्य काळामध्ये होणार आहे? त्यामुळे मुळात हे नवं शैक्षणिक धोरण काय आहे, कसं असणार आहे, हे आम्हाला समजून सांगा. ओके. जवळपास 34 वर्षांच्या नंतर आपण म्हणजे आपल्या देशाने शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्यासाठीचे काही महत्त्वाचे निर्णय घेतले. जशी अन्य धोरणं दर पंचवार्षिक योजना असतात किंवा आर्थिक धोरणं दरवर्षी सादर केली जातात, तशी शैक्षणिक धोरणं गेल्या 34 वर्षांमध्ये फारशी बदललेली नव्हती. आणि काळाप्रमाणे आपण ते खरं तर याच्या आधीच करायला पाहिजे होतं. पण ते यावर्षी आपण जाहीर केलं, मान्यता मिळाली आणि लागू झालं. मयुरेश सर, आपला हा फोन कार्यक्रम आहे म्हणून मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. आम्हाला सगळं ऐकायचं आहे. पण मंठावरनं आपल्याला फोन आहेत, एक जण कनेक्ट झालेले आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आपण त्यांचा एक प्रश्न घेऊ आणि पुढे जाऊयात परत. विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? सर नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे बोलतो. बोला. नमस्कार सर, माझा प्रश्न मातृभाषे संदर्भात आहे. बऱ्याच संशोधनातून आणि बऱ्याच तज्ञांचं म्हणणं आहे की मुलाला कोवळ्या वयात मातृभाषेतून शिक्षण जर दिलं तर ते अजून प्रभावी असतं. त्यातून म्हणजे विद्यार्थ्याची सामाजिक जडणघडण सुद्धा चांगली होती, त्याची सर्वांगीण वाढ होते. परंतु हल्ली पालकांचा जो इंग्रजी बद्दलचा अट्टहास आहे तो आणि हिंदीचा अनावश्यक वापर बघता
आपण मुलाला त्याची सामाजिक वाढ कुठेतरी खुंटून ठेवतो आहोत का? त्याच्यावर इंग्रजी लादून निश्चित किंवा अन्य निश्चित भाषा- मोरेजी, तुमचा प्रश्न कळलेला आहे. डंके सरांना, डंके सर उत्तर देऊ शकताय तुम्ही. Yes. हा सर. खरं पाहता असं आहे की आपण शिक्षणाच्या साठी भाषेचं माध्यम वापरतो आणि ते जर आपल्या आजूबाजूच्या परिसराशी नाळ जोडणारा असेल, कनेक्ट होणारा असेल, आपण जे शिकतो ते आपल्याला आजूबाजूला लोकांना विचारून, त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्याबरोबर बोलून जर ते ज्ञान वाढणार असेल, वृद्धिंगत होणार असेल, ते आपल्या संस्कृतीशी जोडणारा असेल आणि ते जगाच्या ज्ञानभाषांशी संपर्क साधणारा असेल तर ते माध्यम खूप चांगलं. अशा अर्थाने शिक्षणाचा पाया पक्का व्हायचा असेल तर तो मातृभाषेत झालेला चांगला. याचं कारण त्याचं ग्रास्पिंग खूप चांगलं होतं. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, त्याचं व्यक्तिमत्वच वेगळं वेगळं असतं आणि त्याच्यामुळे मातृभाषेत शिकणाऱ्या मुलांना शिक्षण घेणं सोपं होतं. इंग्रजी माध्यमाच्या बद्दल हरकत नाहीये, पण जी मुलं सर्वसामान्यांच्या पेक्षा कुशाग्र बुद्धीची असतात, उत्कृष्ट असतात, अभ्यासाची शैली, वातावरण या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे खरोखरच उपलब्ध असतात त्यांना तो अभ्यास करणं सोपं जातं. अन्य मुलांना जिथे आपल्याकडे भारतासारख्या देशामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगळी वेगळी असते आणि मूलभूत शिक्षणाची साधनं सुद्धा उपलब्ध होत नाहीत, अशा ठिकाणी मातृभाषेतून शिक्षण घेणं हे सोयीचं होतं आणि त्याची फळं सुद्धा लवकर दिसतात. या दृष्टीने मातृभाषेतलं शिक्षण हे पाया पक्का करणारं, मूलभूत संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्ट होणारं आणि व्यवहार ज्ञानात वापरण्याच्यासाठीचं योग्य असं असतं. म्हणून आपण मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरला. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षण घ्यावं असं म्हणलेलं आहे आणि विद्यापीठांच्या लेवलला सुद्धा आता असं आहे की तुम्ही तुमच्या मातृभाषेतून पेपर लिहू शकता. त्याच्यामुळे मातृभाषेला अडवलेलं कोणीच नाही. बरोबर आहे. पालकांचा ग्रह असा असतो की इंग्रजी ही आधुनिक भाषा आहे आणि ते खूप उत्तम असेल, पण माझं कायमच असं म्हणणं असतं की आपल्या मुलाचा कल बघावा. आपण त्याला ते इंग्रजी मधून विचार करणं शिकवणार आहोत का? भाषा शिकवणं वेगळं, व्याकरण शिकवणं वेगळं. त्या भाषेतून स्वतंत्रपणे विचार करता येणं हे एक वेगळं कौशल्य आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की मातृभाषेतून त्यांना स्वतःचे विचार करता येणं हे शिकवणं खूप सोपं असतं. नवी भाषा आणि त्याच्यातून स्वतंत्र विचार करायला शिकवणं हे तुलनेने कठीण असतं. या दृष्टीने सर्वसमावेशक शिक्षणाच्या दृष्टीने मातृभाषा योग्य असं मी म्हणेन. निश्चित. मयुरेश सर, तुम्ही अगदी महत्त्वाचं सांगितलं. माझ्या मते मोरेजींची नक्कीच शंकेचं निरसन झालेलं आहे. मातृभाषेतनं शिक्षण घेणं म्हणजे एक पाया मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं त्याचा विचार होऊ शकतो. मयुरेश सर, आपण नव्या शैक्षणिक धोरणाच्या बद्दल बोलतो आहोत. हे नवं शैक्षणिक धोरण कसं असेल, यातला अभ्यासक्रम कसा असेल, हे खरं तर जाणून घेण्याची आता उत्सुकता खूप आहे. बरोबर. अगदी महत्वाच्या काही मुद्द्यांना मी याच्यामध्ये हात घालीन. ते म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या योजना आहेत. शिक्षकांच्या निरंतर प्रशिक्षणाची योजना या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे काळ जसा बदलतो त्याच्याप्रमाणे काल सुसंगत शैक्षणिक प्रशिक्षण होतील आणि त्याच्यामुळे वर्गामध्ये शिक्षक अधिकाधिक सुसज्ज होऊन किंवा नव्या कौशल्यांनी युक्त होऊन जातील, अशी योजना त्याच्यामध्ये आहे. तो फार महत्वाचा बदल आहे असं मी मानेन. बरं. दुसरं महत्वाचं म्हणजे 10वी आणि 12वी ही जी महत्वाची वर्ष होती, तर त्यांना जे एक अवास्तव महत्व आलेलं होतं या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये, तर ते या निमित्ताने त्याचा जो फुगवलेला फुगा होता किंवा त्याची जी सूज होती ती उतरली असं मी म्हणेन. कारण आता निरंतर प्रगती म्हणजे आपण जसं म्हणतो की यश एकदा मिळवणं सोपं आहे, पण यश टिकवणं अवघड असतं. बरोबर. तसं विद्यार्थ्यांचा मूलभूत पाया आणि त्यांचं जे पायाभूत शिक्षण आहे, कंपल्सरी एज्युकेशन असं आपण ज्याला म्हणतो, तर ते समग्र शिक्षण योग्य पद्धतीने झालं पाहिजे. या दृष्टीने ही जी नवी रचना करण्यात आली, तर ती नवी रचना खूप चांगली आहे असं मी म्हणेन. दुसरं म्हणजे वैकल्पिक विषय घेता येणं किंवा आपण जर शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने बघितलं तरी सुद्धा बहुतांश ठिकाणी असं दिसतं, म्हणजे शहरांमध्ये आता ते वातावरण बदलतंय, पण एकूणच सर्वदूर भागामध्ये असं दिसायचं की 8वी-9वी पर्यंत तुला जे करायचं ते तू कर आणि 9वीच्या नंतर मात्र तू पूर्ण पुस्तकी अभ्यास केला पाहिजे. याचं कारण तुला मार्क मिळाले पाहिजेत, त्याच्याशिवाय तुला प्रवेश मिळणार नाही. बरोबर. आता ते असं आहे की यामध्ये प्रत्येकालाच
शास्त्रशुद्ध किंवा लॉजिकल सब्जेक्ट्स मध्ये गती असते असं नसतं. अनेकांना कलेच्या विषयांमध्ये गती असेल, अनेकांना उद्योजकतेचे किंवा व्यावसायिक विषयांच्या मध्ये गती असेल, अनेकांना खेळासारख्या विषयामध्ये गती असेल, भाषा विषयामध्ये गती असेल. तर या गती असणाऱ्या मुलांना मार्कांच्या स्पर्धेमध्ये आणलं जायचं आणि त्यांना कंपल्सरी एज्युकेशन मेथोडॉलॉजी प्रमाणे अभ्यास करायला लागायचा. आता मात्र त्यांना स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणे किंवा स्वतःच्या कलानुसार विषय निवडण्याचं स्वातंत्र्य या माध्यमांनी दिलेलं आहे. या नव्या शैक्षणिक धोरणाने ते स्वातंत्र्य दिल्यामुळे आता हे विकेंद्रीकरण होईल. वेगवेगळ्या विषयांमधले अभ्यासक, वेगवेगळ्या विषयांमधले तज्ज्ञ, वेगवेगळ्या विषयांच्या मधले संशोधक तयार होण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की हे धोरण खूपच उपयुक्त आहे आणि भारताच्या आधुनिक प्रगतीला या धोरणामुळे चालना मिळेल. त्याच्या पुढचा जो भाग होता की पदवीचं शिक्षण किंवा पदव्युत्तर शिक्षण, तर याच्यामध्ये सुद्धा एका वेळेला 2 कोर्सेस, एका वेळेला 3 कोर्सेस जे आपल्याला बाहेरून करायला लागायचे, बरोबर, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना तो चॉईसच मिळायचा नाही. तर अशा ज्या अडचणी होत्या त्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये ते अडथळे सगळे दूर झालेले आहेत आणि एकाच वेळेला विद्यार्थी 2-3 ज्ञानशाखांचं शिक्षण घेऊ शकतात आणि त्या ज्ञानशाखा परस्पर एकत्र जोडल्या जातील आणि एक ते क्रेडिट पॉइंट्स वरती त्यांना त्याचे स्कोर मिळतील. बरोबर. उदाहरणार्थ आर्किओलॉजीच्या सारखा विषय आहे आणि हे सगळीकडे आता सिद्धच झालेलं आहे किंवा मान्य झालेलं आहे, अलिखित नियम असं आपण म्हणू की आर्किओलॉजीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पुरातन भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. बरोबर. उदाहरणार्थ संस्कृत. तर आता आर्किओलॉजीच्या विद्यार्थ्याला संस्कृत येतं की नाही हे बघून प्रवेश देत नाही, पण त्याला आर्किओलॉजिस्ट म्हणून काम करायचं असेल तर त्याला संस्कृतचं उत्कृष्ट ज्ञान असणं आवश्यक आहे. बरोबर. आता या नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्रमाणे तो एकाच वेळेला 2 विषयांच्या मध्ये करिअर करू शकतो, दोन्ही विषयांचं शिक्षण घेऊ शकतो. त्याला तशी सोय उपलब्ध करून देण्यात आली आणि संस्कृतच्या मार्कांचं क्रेडिट त्याला आर्किओलॉजी मध्ये मिळेल, आर्किओलॉजीचं क्रेडिट त्याला संस्कृत मध्ये मिळेल. अशी पण एक नवी सोय झाल्यामुळे शिक्षणाच्या मूळ प्रवाहातून विद्यार्थी बाहेर जाणं आता थांबेल. बर. मी अमुक गोष्ट माझा छंद म्हणून शिकायला गेलो आणि त्याचा परिणाम माझ्या मूळ शिक्षणावर झाला, असं जे आपल्याला भारतामध्ये चित्र दिसायचं तर ते आता खूप कमी होईल आणि मी काहीही शिकलो तरी सुद्धा ते माझ्या मूळ शिक्षण पद्धतीमध्ये कनेक्ट करून गृहीतच धरलं जाणार आहे. याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होईल. याचा दूरगामी परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर असा होईल की विद्यार्थी वेगळं वेगळं शिकतील, जे जगाला हवं आहे, जे जगाच्या मागणीप्रमाणे आहे ते शिकतील, त्यांना अभ्यासक्रम मोल्ड करता येतील, त्यांना मेजर आणि मायनर हे 2 विषय घेण्याची सोय आहे, त्यांना डबल ग्रॅज्युएशन करण्याची सोय, आता अधिक तो मार्ग जास्त सुलभ झाला. या दृष्टीने मी असं म्हणेन की नवीन शैक्षणिक धोरण हे आधुनिक भारताची किंवा आधुनिक जगामध्ये भारत ही वैश्विक ज्ञानसत्ता होण्याच्या साठीची एक पायरी आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. अगदी मयुरेश सर, म्हणजे थोडक्यामध्ये अगदी सोप्या शब्दांमध्ये मला जे समजले ते सांगायचं झालं तर जगाच्या मागणीनुसार ज्या पद्धतीची शिक्षण पद्धती पाहिजे किंवा माझ्या आवडीनुसार मी शिकू शकतोय. आतापर्यंत आपण कायम असं म्हणायचो की मी जे शिकतोय ते माझं जे काही पुढचं काम आहे त्याच्याशी कुठे ते रिलेट करत नाहीये. तर त्यामुळे आता नवीन जे काही धोरण येतं ते कुठेतरी आपल्या आवडीचं आणि आपल्याला त्याच्यापुढे करिअर करता येणारं हे धोरण आहे. सर, यालाच अनुसरून एक थोडीशी मनामध्ये काही लोकांच्या भीतीसुद्धा उत्पन्न होतीये किंवा काही शंका उत्पन्न होत आहेत. त्या म्हणजे अशा आहेत की हे जे नवं शैक्षणिक धोरण येऊ घातलं आहे की जे खूप चांगलं आहे, स्वागतार्ह आहे, परंतु यामुळे शिक्षणामध्ये एक बाजारीकरण शिक्षणाचं होऊ शकेल. अनेक बाहेरच्या आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट्स म्हणा, विद्यापीठं म्हणा, ही इकडे स्वतःचा एक मोठा धंदा सुरू करू शकतात आणि त्यामुळे सामान्य मुलाला परवडण्याच्या आवाक्याच्या बाहेर ही शिक्षण पद्धती जाऊ शकते. काय तुम्ही नेमकं सांगाल? मी असं म्हणेन की खरं पाहता असं आहे की हे आत्ता सुद्धा चालूच आहे ना. बर. खरं पाहता भारतातली कितीतरी भारतामध्ये अनेक परदेशी विद्यापीठं आलेली आहेत किंवा इथली विद्यापीठं परदेशी धाटणीचं शिक्षण देत आहेत. आपल्याकडे अनेक विषयांचं मूळ शिक्षण उपलब्धच नाहीये, त्याच्यामुळे ते शिकण्याच्यासाठी बाहेर जावं लागतं. अनेक विद्यार्थी आता परकीय भाषांचं शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शिक्षण हे एक युनिव्हर्सल प्लॅटफॉर्म आहे. बरोबर. आपले जगभर उड्डाण घेण्यासाठी, नवीन नवीन क्षेत्र पादाक्रांत करण्यासाठी म्हणून शिक्षणाचा उपयोग आहे. मला असं वाटतं की या सगळ्या धोरणाचा समग्र सकल अभ्यास जर
आपल्या शिक्षण संस्थांनी केला तर हे सगळे अभ्यासक्रम आपल्याकडेच उपलब्ध होतील. जर उत्कृष्ट दर्जाचे तज्ज्ञ आपल्याकडे तयार झाले तर हे शिक्षणाचं बाजारीकरण थांबेल. शिक्षणाचं बाजारीकरण कधी होतं? जेव्हा काही ठराविकच 3-4 क्षेत्रांना तुम्ही प्रचंड महत्व देता आणि बाकीची क्षेत्र त्या तुलनेने क्षुल्लक आहेत असा गैरसमज निर्माण करून देता. त्यावेळेला शिक्षणाचं बाजारीकरण होतं किंवा ध्रुवीकरण होतं असं आपण म्हणू. पण वास्तविक व्यावहारिक जग तसं नाही आहे. व्यावहारिक जगामध्ये सुतळी सुद्धा विकली जाते, व्यावहारिक जगामध्ये जेसीबी सुद्धा विकला जातो, व्यावहारिक जगामध्ये भंगारातलं लोखंड सुद्धा विकलं जातं, सोनं प्लॅटिनम सुद्धा विकलं जातं. बरोबर आहे. त्याच्यामुळे जगभरामध्ये आपल्याला माहिती सुद्धा नाही अशा सुद्धा अनेक विषयांच्या मधलं शिक्षण उपलब्ध आहे आणि माणसं त्या क्षेत्रांमध्ये काम करतायत. या निमित्ताने जे एक शिक्षणाचं व्यासपीठच खुलं होईल तर मला असं वाटतं की त्या व्यासपीठाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. आपण असा का विचार करू नये की मी या विषयाचं शिक्षण घेतो आणि मी त्या विषयाच्या मधलं भारतामध्ये माझं स्वतःचं क्षेत्र मी विकसित करीन, नक्की, किंवा मी शिकून येईन आणि त्या विषयाचं इन्स्टिट्यूट मी भारतात सुरू करीन. म्हणजे जर्मन विषयाचं इन्स्टिट्यूट भारतामध्ये सुरू होऊ शकतं, हो, फ्रेंच विषयाचं इन्स्टिट्यूट भारतात सुरू होऊ शकतं, स्पॅनिश विषयाचं इन्स्टिट्यूट भारतात सुरू होऊ शकतं. तर मग संस्कृतची विद्यापीठं जगभर झाली पाहिजेत. हे सुद्धा हा आग्रह आपण धरला तर आपले विद्यार्थी जगभर जातील. 400-500 वर्षांच्या पूर्वीची भारताची शैक्षणिक प्रगती इतकी उच्च दर्जाची होती की जगभरातून विद्यार्थी इथे प्रवास करून येऊन शिकत होते. बरोबर. ते उत्तम दिवस किंवा जगातली सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था आपल्या देशात असावी याच्यासारखा अभिमानास्पद दुसरं काहीच नाही आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की या दृष्टीने तज्ज्ञांची निर्मिती होणं, विविध विषयांच्या मध्ये भर घालणारे, संशोधन करणारे, नवीन नवीन क्षेत्र शोधून काढणारे, त्याच्यामध्ये अधिकारवाणीने भाष्य करू शकतील, मी टीका करू शकतील असं म्हणत नाही, किंवा मी पदवी घेतील असं म्हणत नाही, मी असं म्हणेन की अधिकृत भाष्य करू शकतील इतके ज्ञानी आणि अभ्यासपूर्ण व्यासंगी असणारे तज्ज्ञ तयार होण्याच्या दृष्टीने हे शैक्षणिक धोरण अतिशय मोलाचं ठरेल असं मला वाटतं. निश्चित. मयुरेश सर, खूप महत्त्वपूर्ण खरं तर तुम्ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. इथे एक छोटासा ब्रेक मी घेणार आहे, पण ब्रेक नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअरला घेऊन अनेक प्रश्न आपल्या समोर असतात, ते विद्यार्थ्यांच्याही समोर असतात आणि पालकांच्याही समोर असतात. याच्याहीबद्दल आपण मयुरेश सरांकडनं त्याचं मार्गदर्शन घेणार आहोत. आपण खरं तर नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार हा आपला एक विशेष कार्यक्रम आपण घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर आहेत करिअर काउन्सिलर मयुरेश डंके सर. त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेतो आहोत. मयुरेश सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसं आहे याबद्दल तुम्ही अतिशय सोप्या शब्दांमध्ये आणि आम्हाला खूप उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर करिअरच्या प्रश्नाकडे मला वळायचं आहे, पण तत्पूर्वी मला पुन्हा एकदा नवं शैक्षणिक धोरण आणि जुनं शैक्षणिक धोरण याच्यामध्ये नेमकी कशा पद्धतीने तुम्ही बघताय, म्हणजे काय नव्या शैक्षणिक धोरणामधले बदल आहेत? खरं पाहता गुणदान पद्धती मधला बदल इथपासून ते शैक्षणिक धोरणामध्ये आलेले स्लॅब्स, म्हणजे पूर्वी 1ली पासून ते 9वी पर्यंतचा स्लॅब होता, मग 10वीचं वर्ष, मग 11वीचा मध्ये गॅप, मग 12वीचं वर्ष, मग 3 वर्ष, सो 10+2+3+2 असा जो भाग होता, तर आता त्याच्यामध्ये टप्पे आलेत. आणि याचं कारण असं की याच्यामुळे विद्यार्थ्यांचं मॉनिटरिंग खूप सोपं होणार आहे. बरोबर. आपण याच्या आधी सुद्धा अनेक शैक्षणिक योजना आणल्या आणि अनेक शैक्षणिक योजनांच्या मधून आपण दैनंदिन नोंद पद्धती आणली, आपण सर्व शिक्षा अभियानाच्या मधून प्रयत्न केला, आपण हे सगळं विद्यार्थी जोडण्याच्या दृष्टीने केलं. पण मी तुम्हाला एक महत्वाचा फरक सांगतो. आपण आपले पदवी किंवा पदव्युत्तरचे जी नावं आहेत, ज्याला आम्ही नॉमेनक्लेचर असं म्हणतो, तर बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे काय, तर आर्ट्स शाखेचा स्नातक. बॅचलरचा अर्थ आहे स्नातक, बरोबर. त्याचा अर्थ पदवीधर असा नाही. पदवीधर हा नंतरचा शब्द आहे, ज्याला पदवी मिळाली तो पदवीधर. स्नातकचा अर्थ काय की तो या विषयामधलं काहीतरी शिकलाय आणि पुढेही काही विषय शिकू शकतो. तो या विषयामध्ये जेवढं शिकलाय त्याच्यावरती ऑथेंटिकली काम करू शकेल अशी ज्ञानाची पातळी मिळवलेला विद्यार्थी म्हणून तो स्नातक. मास्टर्सचा जो अर्थ आहे, मास्टर्स ऑफ आर्ट्स, म्हणजे एखाद्यानी
मराठी या विषयामध्ये मास्टर्स केलं हम्म. किंवा पत्रकारिता या विषयामध्ये मास्टर्स केलं तर त्या मास्टर्सचा अर्थ आहे निष्णात. बर. तर तो निष्णात आहे असा त्या 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या नंतर त्याला प्रमाणपत्र मिळतं. आता आपण हा विचार करायला पाहिजे की किती पदवीधर किंवा किती बॅचलर्स आणि किती मास्टर्स हे त्यांना मिळालेल्या पदवीच्या अर्थाला जागतात. ओके. तर तिथे आपल्याला शंका दिसते. हा नॉलेज मधला जो फिजिकल डेफिसिट आहे म्हणजे दरी आहे मोठी की विद्यार्थी शिकलाय पण त्या क्षेत्रातलं त्याला ज्ञान नाही आहे. बरोबर. त्या क्षेत्राची पदवी त्याच्याकडे आहे पण त्या क्षेत्रातलं त्याला ज्ञान नाही. आता हे जरा कमी होईल. हे पूर्वी घडत होतं ते आता कमी होईल. याचं कारण यातल्या बऱ्याचशा विषयांचा अंतर्भाव आता शालेय वयापासूनच होणार आहे. बरोबर. तर तो जो अंतर्भाव होईल आणि त्या विषयाचं प्राथमिक शिक्षण, मूलभूत शिक्षण, पायाभूत शिक्षण घेण्याच्यासाठीचा जो एक स्कोप मिळेल तर मला असं वाटतं की तो स्कोप खूप महत्वाचा आहे. आपण ज्या विषयामध्ये शिक्षण घेणार तर त्या संदर्भातली आवड निर्माण होणं जसं महत्वाचं आहे तसं त्या संदर्भामध्ये त्याची एक दृष्टी तयार होणं पण महत्वाचं आहे. नुसत्या गोष्टी आवडून उपयोग होत नाही तर ती दृष्टी पण तयार व्हावी लागते. अगदी. आता ती दृष्टी तयार होण्याच्या संदर्भामध्ये एक सकारात्मक वातावरणाची निर्मिती या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या द्वारे होईल. त्याची जेव्हा अंमलबजावणी होईल तर त्याला ती होईल आणि ती सर्वदूर समान होईल. म्हणजे शहरातलं शिक्षण आणि ग्रामीण भागातलं शिक्षण किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट्स मधलं शिक्षण, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स मधलं म्हणजे स्वायत्त इन्स्टिट्यूट्स मधलं शिक्षण आणि सर्वसाधारण जनरल महाविद्यालयांमधलं शिक्षण याच्यामध्ये शक्यतोवर फरकच ठेवला जाणार नाही. इतकी एक सामायिकता त्याच्यामध्ये येईल. ती सामायिकता येण्याचा फायदा सर्व स्तरांमधल्या विद्यार्थ्यांना होईल. ज्यांना शहराकडे जाता येत नाही, ज्यांना उच्च शिक्षण घेण्याची त्यांची क्षमता नाही ते त्यांच्या गाव पातळीवरती, जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती सुद्धा समान दर्जाचं शिक्षण प्राप्त करू शकतील अशी या शैक्षणिक धोरणाकडून आपल्याला अपेक्षा आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की मागच्या शैक्षणिक धोरणापेक्षा हा विद्यार्थी सेंट्रिक, विद्यार्थी केंद्रित असणारी नवी शैक्षणिक प्रणाली या नव्या शैक्षणिक धोरणातून येईल. जी पदवी प्रणाली होती, पदवी केंद्रित प्रणाली होती, स्वतःची ओळख एका पदवीच्या प्रमाणपत्रावरती केंद्रित व्हावी किंवा गुण केंद्रित होती की मला मार्क किती मिळाले त्याच्यावरती माझं सगळं पुढचं आयुष्य ठरणार अशी जी पद्धती होती त्याच्याऐवजी आता ही विद्यार्थी केंद्रित झाली. तू काहीही शिक आणि तुझ्या क्षेत्रामध्ये तू मोठा हो, तुझ्या क्षेत्रामध्ये तू टॉपला हो असा जो पालकांचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांमध्ये आता घडतोय. स्वाभाविक याला माध्यमांमधून काही जाणीव जागृती आहे. अनेक शिक्षण तज्ञ आता वेगळ्या वेगळ्या व्यासपीठांमधून लिहितायत. अगदी अगदी. मयुरेश सर, आपल्याला औरंगाबाद वरनं भालेराव म्हणून फोन आहे, भालेकर म्हणून फोन आहे. भालेकरजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आजची जी आपण बघतोय कोरोना पॅन्डेमिक मध्ये मुलांना ऑनलाईन एज्युकेशन दिलं जातंय तर ते मुलांना ऑनलाईन एज्युकेशन कितपत योग्य आणि कितपत अयोग्य कळेल का सर? आता खरं तर असं आहे की सगळीकडे ऑनलाईन शिक्षणाचा आपण एक पर्याय स्वीकारला कारण तो त्या क्षणाला सगळ्यांना सोयीचा वाटला. याचा अर्थ तो पर्याय परिपूर्ण होता म्हणून आपण स्वीकारला असं नाही. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की इतक्या वर्षांमध्ये आपण एखाद्या विद्यार्थ्याची 2 मार्गांनी, 3 मार्गांनी, 4 मार्गांनी परीक्षा घेण्याची वेगळी पद्धत आपण विकसित केलेली नाही. हे मला इथे जाणीवपूर्वक नमूद करावंसं वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपला विद्यार्थी त्यात तो शिकतो म्हणजे काय तर तो पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून शिकतो. आपण अनेक गोष्टी या बघून बघून शिकतो, आपण अनेक गोष्टी ऐकून ऐकून शिकतो, आपण अनेक गोष्टी प्रत्यक्ष करून शिकतो. आता ह्या तिन्ही क्षमता एकत्र आणाव्या लागतात तेव्हा त्या विद्यार्थ्याचं शिक्षण सर्वांगीण दृष्ट्या योग्य होतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये अशा प्रकारची प्रणाली विकसितच होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षण कोण घेऊ शकतो? करस्पॉन्डंट शिक्षण कोण घेऊ शकतो? ज्याच्याकडे ते शिकण्याची मूळ ओढ आहे आणि ते ज्ञान जे मिळणार आहे त्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिळणार आहे ते ज्ञान स्वतः अभ्यास करून आणखीन विकसित करण्याची त्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती आहे.
त्या व्यक्तीला ते ऑनलाईन शिक्षण योग्य आहे. बर. अदरवाईज जी मूलभूत शिक्षणाच्या पद्धतीमध्ये जी मुलं शिकतायत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती फार प्रभावी ठरेल असं नाही. अशा वेळेला शैक्षणिक अभ्यासक्रमामधला जो तिसरा कोण आहे, म्हणजे पहिला कोण म्हणजे शिक्षक, दुसरा विद्यार्थी आणि जो तिसरा कोण आहे तो म्हणजे पालक आणि समाज. ऑनलाईन शिक्षण केंद्रित प्रणालीमध्ये आता पालकांची आणि समाजाची जबाबदारी जास्त वाढली. कारण जे ऑनलाईन माध्यमातून आपल्या मुलाला शिकायला मिळणार आहे ते प्रत्यक्षपणे कसं शिकवायचं आता याचं पूर्ण दायित्व त्या कुटुंबाकडे आलं, त्याचं पूर्ण दायित्व त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाकडे आलं आणि ते दुर्दैवाने आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे मुलं ते रिलेट करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना आत्ता बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये खूप अडचणी आहेत. कारण ते प्रत्यक्ष अप्लाइड लेवलला ते ज्ञान कसं काम करतं हे त्यांना मिळत नाही. याच्यामधला आणखीन एक महत्वाचा मी तुम्हाला भाग सांगतो. आपल्याकडे कुटुंब व्यवस्थेमध्ये कुठल्याही घरांमध्ये गेलात तर तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये वेगळ्या वेगळ्या वस्तू दिसतील. टेक्निकली अपग्रेडेड गॅजेट्स दिसतील, मोबाईल्स दिसतील, टीव्ही दिसेल, इंटरनेट कनेक्शन दिसेल, हे सगळं दिसेल. पण आपला मुलगा ज्या विषयाचं शिक्षण घेतो त्या विषयामधली 4 पुस्तकं मी त्याला आणून देतो, तर असं वातावरण फार कमी कुटुंबांमध्ये संपूर्ण देशाचा विचार केला तर. बरोबर. आणि त्याच्यामुळे मी ज्या विषयामध्ये शिकतोय किंवा मला जो भाग आज वर्गामध्ये शिकवला जातोय तर त्याच्यामधलं जास्तीचं ज्ञान मिळवण्यासाठी माझ्याकडे इंटरनेट व्यतिरिक्त पुन्हा दुसरं माध्यमच नव्हतं. आणि तिसरा एक महत्वाचा भाग म्हणजे आपण असं का गृहीत धरलं की अभ्यासक्रम जो शालेय पाठ्यपुस्तकांमधला अभ्यासक्रम आहे तेच एकमेव खरं शिक्षण आहे. हे 100% आहे की ते तज्ज्ञांनीच केलेलं आहे. तो अभ्यासक्रम उत्तम आहे आणि त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. पण याच्या बरोबरीने शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास, त्यांचा व्यवहार ज्ञानाचा विकास, त्यांच्या आरोग्याच्या बद्दलचा दृष्टिकोन, हे सगळं विकसित होण्याच्यासाठीचा जो वेळ आता अगदी सुदैवाने मिळालेला आहे तर तो वेळ आपण का वापरून घेऊ नये, ते सुद्धा महत्वाचं शिक्षण आहे. तर आपल्या मूलभूत पाठ्यक्रमामधलं शिक्षण आपल्याला प्रात्यक्षिकांमध्ये बसवून पालक शाळांच्या माध्यमातून पालकांच्यासाठी काही प्रशिक्षण कार्यक्रम सुरुवातीला घेतले किंवा ते टप्प्याटप्प्याने घेत राहिलो तर हे ऑनलाईन शिक्षणामधून नक्की काय साध्य होणार आहे, कसं होणार आहे, कुठल्या प्रकाराने होणार आहे आणि त्याचं मूल्यमापन कसं होणार आहे हे पालकांना कळेल. तर त्याप्रमाणे पालक सुद्धा या प्रणालीचा भाग होतील आणि मगच हे मॉडेल यशस्वी होईल असं मला सकारात्मकपणे वाटतं. एखाद्या सिस्टीम मध्ये दोष काढणं खूप सोपं आहे, पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की इथे हजारो लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे जो पर्याय समोर सोयीचा वाटला तो शासनाने स्वीकारला पण तो परिपूर्ण नाही. आणि म्हणून पालक प्रशिक्षणाची इथे किंवा कुटुंब प्रशिक्षणाची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे आणि दुर्दैवाने तेच झालेलं नाही. अन्य गोष्टींमध्ये विद्यार्थ्याला एकट्याला प्रशिक्षित करण्यासाठी शाळा नावाची यंत्रणा होती, पण आता विद्यार्थी घरात बसून शिकतायत. त्या वेळेला त्याचं घरामध्ये मॉनिटरिंग होणं जे महत्वाचं होतं तर दुर्दैवाने ते दुर्लक्षित राहिलं या सगळ्या विषयामध्ये असं मला वाटतं. अगदी. आणि म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा त्रास जास्त होतोय. बरोबर. डंके सर, मी खरं तर अरविंद भालेकर यांनी जो तुम्हाला प्रश्न विचारला त्यालाच घेऊन पुढे एक प्रश्न असाही विचारतो. म्हणजे हे तुमचं आता सांगताना एक मनामध्ये तो प्रश्न निर्माण झाला की ठीक आहे, म्हणजे BA, BCom, BSc या माध्यमामध्ये FY म्हणजे जी लोक 11वी 12वी आता करतील, FY BCom करतील, काय जे काय करतील ते ऑनलाईन शिक्षण एक वेळ आपण समजू शकतो की त्या मुलांसाठी ते ठरू शकतं. पण असे काही कोर्सेस असतात, असे काही शिक्षण पद्धती आहेत की जिथे प्रॅक्टिकलच जास्त आहे आणि अशा वेळी आता काही पालक आणि विद्यार्थी या संभ्रमावस्थेमध्ये आहेत की फिया तर जास्त आहेत. मग अशा वेळी मी अशा कोर्सेसना ॲडमिशन घेणं हे कितपत उचित ठरू शकणार आहे? मी असं म्हणेन की अनेक कोर्सेस असे आहेत की जिथे प्रत्यक्ष तुम्ही लॅबोरेटरीमध्ये काम करणं खूप जरुरी असतं. उदाहरणार्थ व्यवस्थापन शास्त्राच्या शिक्षणाच्या मध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या सारखा विषय आहे, केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सारखा विषय आहे की जिथे तुम्हाला एका परिपूर्ण किचनच्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करावं लागतं. तुमचं प्रशिक्षणच ऑन साईट होत असतं. आता ते ऑनलाईन होऊ शकत नाही. बरोबर. किंवा ते झालं तरी सुद्धा केवळ परीक्षा होतील आणि तुम्ही परीक्षांच्या मधून पास होऊन पुढे जाल. कदाचित शैक्षणिक संस्था ही सगळी प्रॅक्टिकल्स पुढच्या काळामध्ये घेतील सुद्धा.
पण लर्निंग फेज मध्ये या दोन गोष्टी एकत्रितपणे जाव्या लागतात. म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीमधला प्रात्यक्षिकांचा भाग हा कुठल्याही परिस्थितीत नाकारता येत नाही, कुठल्याही परिस्थितीत. अगदी. याचं कारण 12वीच्या नंतर पुढे जाणारा विद्यार्थी हा एका प्रेरणेने अतिशय सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून किंवा सकारात्मक भूमिकेतून एका नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी तयार झालेला असतो. सुरुवातीलाच त्याला थिअरॉटिकल अभ्यासाचा प्रचंड जोर आला किंवा त्याचा रेटा खूप बसला तर असं होण्याची शक्यता असते की अरे बापरे, मी समजत होतो ते हॉटेल मॅनेजमेंट वेगळंच होतं, हे काहीतरी वेगळंच शिकवतात मला. बरोबर. आणि मला हे हॉटेल मॅनेजमेंट करायचं नव्हतं. तर तो मनाने त्या विषयातून बाहेर जातो. अगदी. तो मनाने त्या विषयातून बाहेर गेला तर त्या नुसत्या पदवीचा काय अर्थ आहे. आणि मग पुन्हा पहिले पाढे 55 असंच होईल की समाजामध्ये पदवीधरांची संख्या जास्त पण स्नातकांची संख्या कमी, समाजामध्ये पदव्युत्तर पदवी घेणाऱ्यांची संख्या जास्त पण निष्णातांची संख्या कमी. आपल्याला जर निष्णात विद्यार्थी तयार करायचे असतील, निष्णात तज्ज्ञ तयार करायचे असतील तर ही पद्धत बदलली पाहिजे. नक्कीच. प्रात्यक्षिकांच्या वरती भर देणारे शैक्षणिक अभ्यासक्रम आपण निवडले पाहिजेत. या वर्षी मी एक करिअर काउन्सिलर म्हणून निश्चित सांगेन की व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याच्या पूर्वी 100 वेळा विचार करा. अगदी. डंके सर, आपल्याला डोंबिवलीवरनं एक प्रश्न आहे, डोंबिवलीवरनं फोन आहे, सुरेश गायकवाड म्हणून, त्यांचा आपण प्रश्न घेऊयात. गायकवाडजी, विचारा तुमचा प्रश्न. हा, नमस्कार सर, मला विचारायचं. नमस्कार. हॅलो. हा, बोला बोला सर, विचारा, प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं आहे की नवीन शैक्षणिक धोरण जाहीर तर झालंय, तर ते लागू नक्की कुठल्या वर्षापासून होणार आहे? म्हणजे माझी मुलगी आता 10वीला आहे, तर ते या वर्षापासून होणार आहे की नक्की कधीपासून, याचा संभ्रम आहे. बरोबर, तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर. डंके सर, हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. हो, बरोबर. मी असं म्हणेन की 135 कोटी लोकसंख्येचा देश आहे, जगातला सगळ्यात तरुण देश आहे आणि हे धोरण लागू करायचं आहे म्हणजे आपण एखाद्या यंत्रामधला बिघडलेला पार्ट काढून टाकण्याच्यासाठी ते यंत्र बंद करतो. इंजिनचं सर्व्हिसिंग करायचं असेल तर इंजिन बंद करतो, सर्व्हिसिंग करतो आणि परत सुरू करतो. बरोबर. पण हृदयाचं ऑपरेशन करायचं असेल तर हृदय बंद करतो, मग ऑपरेशन करतो आणि मग परत सुरू करतो, असं नाही होऊ शकत. त्याच्यामुळे चालू असणारी यंत्रणा चालू ठेवतच हा बदल टप्प्याटप्प्याने घडवायला लागणार. अच्छा. पूर्ण व्यवस्था एका बाजूला एलिमिनेट करणं, नाकारणं, बंद करणं आणि मग अचानक एका रात्रीत हे नव्याने सुरू करणं हे इतकं सोपं नाहीये. याच्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती प्रशिक्षण होतील, राष्ट्रीय पातळीवरती सगळीकडे समान जागृती होईल. पालकांना किंवा एकूण शिक्षण व्यवस्थेमधल्या सर्व तज्ज्ञांना किंवा शेवटच्या शिक्षकापर्यंत, जे केंद्रीय स्तरापासून ते शेवटचा विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी शेवटची व्यक्ती इथपर्यंत सर्वांना प्रशिक्षित करण्याचे टप्पे आखले जातील आणि मग या धोरणाची एक एक टप्प्यावरती अंमलबजावणी होईल. मला या बाबतीमध्ये अशी अपेक्षा आहे की लवकरच केंद्र सरकारकडून या संदर्भामधली प्रणाली लागू करण्याच्या संदर्भामधली मार्गदर्शक तत्व लवकरच येतील आणि मग ते आपल्याला अधिक खुलासेवार या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. निश्चित. डंके सर, इथे एक छोटासा पुन्हा मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर आल्यानंतर फार महत्त्वाच्या मुद्द्यांकडे तुम्हाला वळवायचं आहे. तिथलं मार्गदर्शन तुमचं आम्हाला हवं आहे. ते म्हणजे करिअर म्हणजे नेमकं काय रे बाबा, असा एक प्रश्न कायम सगळ्यांच्या मनामध्ये सतावत असतो. आणि मग ते करिअर कसं शोधलं पाहिजे, कसं काय करिअरची निवड कशी केली पाहिजे. आपला जो आयडॉल असतं, प्रत्येकाला असं वाटतं सर की माझा हा आदर्श आहे आणि मला तसंच बनायचं आहे. तर नेमका आदर्श देखील आपण निवडतो किंवा निवडावा, तर तो कसा निवडला पाहिजे, या सगळ्यांचं मार्गदर्शन तुमच्याकडनं पाहिजे. काय आपण कार्यक्रम घेतोय तो म्हणजे नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतायत करिअर काउन्सिलर मयुरेश डंके सर, आणि खूप सुंदर मार्गदर्शन करतायत सर. सर, आपल्याकडे आता पुढच्या काळामध्ये तसा वेळ कमी राहणार आहे, त्यामुळे बरेच प्रश्न आहेत, पण आणि त्या प्रश्नांची आपण फटाफटा उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. कारण तसं तुमच्याशी खरं तर अनेक प्रश्न विचारायचं झालं आणि समजून घ्यायचं झालं तर बराच वेळ लागेल, पण वेळेचा मर्यादा आपल्याला आहेत. त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे की साधारणतः या सगळ्या विषयावर आपण बोलताना करिअरला घेऊन अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये असतात. मुळामध्ये करिअर म्हणजे काय रे भाऊ, असा एक प्रश्न खरं तर मुलांच्याच मनामध्ये असतो. आता
5वी ते 10वी किंवा 10वी 12वी आणि आफ्टर ग्रॅज्युएशन करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूनी कसं बघितलं पाहिजे मुलांनी, काय तुम्ही गायडन्स कराल याच्यामध्ये? ओके, मी खरं तर तुम्हाला एक याच्यामध्ये सांगेन की अनेकदा असं म्हटलं जातं की अमक्या विषयाला स्कोप आहे आणि अमक्या विषयाला स्कोप नाहीये. बर, तर मी मुळात असं मानत नाही. मी असं म्हणतो की जगामध्ये कुठलीच गोष्ट टाकाऊ नाही आणि ज्या गोष्टी खरोखरच टाकाऊ असतात त्या डार्विन्सच्या थिअरी प्रमाणे खरोखरच नामशेष होतात. ज्या अर्थी या गोष्टी नामशेष झालेल्या नाहीत त्या अर्थी त्या जगामध्ये कुठे ना कुठेतरी सुरू आहेत आणि इफेक्टिव्हली सुरू आहेत, त्या त्यांचं स्थान टिकवून आहेत. याचा अर्थ आपणच त्या गोष्टी समजून घ्यायला कमी पडतोय. मी 10वी 12वीच्या विद्यार्थी आणि पालकांना असं म्हणेन की तुम्ही समग्र दृष्टीने या सगळ्या जगाकडे बघा, व्यावहारिक दृष्टीने बघा. करिअर म्हणजे काय, तर करिअर म्हणजे अमक्याच गोष्टीला स्कोप आणि अमक्या गोष्टीला स्कोप नाही असं मुळीच नाही. आणि दुसरं म्हणजे करिअर म्हणजे केवळ ग्रॅज्युएशन होणं, मी पैसा मिळवणं आणि आयुष्यात सेटल होणं असं सुद्धा नाही. करिअर हा एक जीवन प्रवास आहे आणि त्या जीवन प्रवासामध्ये मी असं म्हणेन की या मध्ये अनेक वळणं येतील. अनेक वेळेला आपल्याला अपडेट करावं लागेल. जग बदलत जाणार आहे, जगाची आव्हानं बदलत जातील, गरजा बदलतील. तर मी असं म्हणेन की ज्या वेळेला या सगळ्या गरजा बदलतील तर त्यावेळेला त्या गरजांच्या मध्ये सुद्धा आपल्याला स्वतःला फिट करण्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे. शिक्षण हे आपल्या 30-35 वर्षांच्या करिअरचा एक छोटासा भाग आहे. अगदी. पण पुढची 30-35 वर्ष आपल्याला या शिक्षणावरती जगायचं आहे, पुढे काम करायचं आहे. या दृष्टीने 11वी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या 7 किंवा 8 वर्षांच्या शिक्षणामध्ये आपण शक्य तितकं कौशल्यवान होण्याचा प्रयत्न केला अगदी, आपण कौशल्यवान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मयुरेश सर, एक फोन आलेला आहे गणपतराव मेंढे म्हणून नागपूरवरनं, त्यांचा एक आपण फोन घेऊयात, त्यांचा प्रश्न घेऊयात आणि पुढे जाऊयात. बोला गणपतरावजी, बोला. मला असा प्रश्न विचारायचा की मातृभाषेतून बर, बोला. मातृभाषेतून शिक्षण दिल्या जाते. हा, मातृभाषेतून शिक्षण. हा, नमस्कार सर. बोला बोला, प्रश्न विचारा, सलग विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे की मातृभाषेतून 5वी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण देण्यात येईल, नवीन पद्धतीनुसार देण्यात येईल, हो, नवीन पद्धतीनुसार. पण आता माझी मातृभाषा मराठी आहे, महाराष्ट्राची. पण मला माझ्या मुलाला माझी मातृभाषा म्हणून इंग्रजी असं सांगायचं आहे, तर त्याचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून प्रायव्हेट स्कूलमध्ये होईल की सरकारी स्कूलमध्ये होईल का, कसं होईल? बर, मयुरेशजी. नाही, मुळात मला प्रश्न नीट कळला नाही त्यांचा. हो, मला एकदा प्लीज तुम्ही सांगू शकाल का की 5वी पर्यंत मातृभाषेतलं शिक्षण, जी प्रादेशिक भाषा किंवा मातृभाषा, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. प्रादेशिक भाषा वेगळी आणि मातृभाषा वेगळी. म्हणजे अनेक कन्नड भाषिक कुटुंब जर महाराष्ट्रामध्ये येत असतील तर त्यांची मातृभाषा कानडी असते पण प्रादेशिक भाषा मराठी असते. अनेक तेलुगू भाषिक कुटुंब ज्याला महाराष्ट्रात सेटल होतात, गुजराती कुटुंब सेटल होतात, तर त्याला त्यांची मातृभाषा गुजराती असते आणि प्रादेशिक भाषा मराठी असते. नव्या धोरणामध्ये मातृभाषेला महत्व दिलेलं आहे, प्रादेशिक भाषेला महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो चॉईस नाहीये. तुम्हाला ती भाषेमधलं शिक्षण अनिवार्य आहे, तुम्ही ते घ्यावं. याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचंच भवितव्याचं कल्याण आहे असाच त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की ते टाळण्यापेक्षा त्याचा फायदा करून घेणं जास्त सुयोग्य राहील. निश्चित. सर, आपण करिअरच्या मुद्द्यावर बोलत होतो आणि तुम्ही करिअरच्या विषयी सांगत होतात की करिअर म्हणजे नेमकं काय, तर नुसतं शिक्षण घेणं म्हणजे करिअर नाही किंवा पदवी घेणं म्हणजे करिअर नाही. हो, तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना असं सांगेन की त्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या अन्य विषयांचं शिक्षण सुद्धा आपण पॅरलली घेतलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ परकीय भाषा किंवा एखाद्या भाषा विषयाचं शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींनी अनुवाद या विषयाचं शिक्षण घेतलं पाहिजे. किंवा मी बहुभाषिक शिक्षण घेत असेल तर मी व्याकरणशास्त्राचा वेगळा अभ्यास केला पाहिजे, हे बरोबर आहे. पण मी वक्तृत्वाचा पण अभ्यास केला पाहिजे, मी क्रिएटिव्ह रायटिंगचा पण अभ्यास केला पाहिजे. तर अशा पद्धतीने एकाच अभ्यासक्रमामध्ये सगळीच सोल्युशन्स मिळतात असं कधीच नसतं. तर पूरक अभ्यासक्रमांना एकाच वेळेला प्रवेश घेऊन जर आपण ते शिकत गेलो तर ती प्रक्रिया एकाच वेळेला चालते आणि ते समांतर चालणं योग्य नाहीये. ते एकमेकांमध्ये गुंतत गेलं तर त्याचा खरा इफेक्ट वाढतो असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे आपण ज्या विषयाचं शिक्षण घेणार आहोत
हा. तर त्या विषयाचं शिक्षण घेताना त्याच्याशी अनुषंगिक असणाऱ्या आणि पूरक ठरणाऱ्या अन्य विषयांचं शिक्षण घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. अगदी अनेक विद्यार्थी त्यांचं पूर्ण पदवी शिक्षण किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर असे कोर्सेस करण्याचा विचार करतात. हा. तर मला असं वाटतं की ते करण्यापेक्षा मूळ शिक्षण क्रमात असतानाच या विषयांचा अभ्यास करत राहणं हे जास्त संयुक्तिक आहे. जास्त संयुक्तिक येईल. सर, मला यालाच अनुसरून एक पुढचा प्रश्न असा आहे की साधारणतः एक असा समज होतो की शहरामध्ये करिअरला खूप स्कोप आहे, पण ग्रामीण भागामध्ये तसे स्कोप नाही आहेत. तुम्ही काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल ग्रामीण भागातल्या देखील विद्यार्थ्यांसाठी? ओके, मला मी खरं सांगायचं मनापासून सांगायचं तर मला असं वाटतं की एकदा खोदलेल्या सोन्याच्या खाणीतून फार सोनं मिळू शकत नाही. न खोदलेली सोन्याची खाण सापडणं आपल्याला फार महत्वाचं असतं. आणि या दृष्टीने ग्रामीण भाग हे करिअर्सचं खूप मोठं माध्यम आहे असं मी म्हणेन. याचं कारण असं आहे की प्रत्येक भागाच्या त्या ठिकाणच्या जैविक, भौगोलिक, सामाजिक गरजा असतात आणि त्याच्याप्रमाणे तिथली अर्थव्यवस्था विकसित होत असते. आपण करिअरमध्ये यशस्वी होणं म्हणजे काय, तर आपलं शिक्षण, आपण घेतलेलं शिक्षण आणि चालू असणारी अर्थव्यवस्था ही जोडली जाणं. जेव्हा माणसं जी जगाला मागणी असणाऱ्या विषयांचं शिक्षण घेतात त्यावेळेला ती आपोआपच यशस्वी होतात आर्थिक दृष्ट्या आणि त्यांना आर्थिक ताण येत नाही. दुर्दैवाने मी काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये माझ्या लोकल अर्थव्यवस्थेमध्ये जे लागूच नाहीये असं काहीतरी शिकलो तर स्वाभाविकच आहे की त्या शिक्षणाचा उपयोग जिथे होईल तिथे मला जावं लागेल. बरोबर. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर का होतात तर ती काही केवळ प्रांतवादामुळे होत नाहीत किंवा त्याला जो राजकीय रंग दिला जातो तो बरोबर नाही. त्याचं कारण असं आहे की ते लोक शिकतात आणि त्यांना अर्थार्जनाचा दुसरा काही स्कोपच मिळत नाही. बरोबर. मी असं म्हणेन की व्होकेशनल क्षेत्रांच्या मधला किंवा एकूण अभ्यास विषयांच्या मधला जो अंतर्भाव या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये झाला त्याच्यामुळे शहरांच्या वरचा मोठा ताण जो याचा तो कमी होणार आहे. कारण त्याला स्वतंत्र उद्योजकता विकासाच्या धोरणाच्या नुसार त्याला त्याच्या ठिकाणी काम करता येणार आहे. आपण जगभरामध्ये कंपन्यांची ऑफिसेस ही छोट्या छोट्या गावांमध्ये याचा अर्थ काय होतो की त्यांनी गाव पातळीवरती सुद्धा ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे. आपण जर तरुण वर्ग गाव सोडून शहरांकडे जायला लागला तर गावांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कोणासाठी डेव्हलप करायचं. मी असं म्हणेन की तरुणांनी त्यांची गावं स्वतंत्रपणे स्वयंपूर्ण करण्याच्यासाठी गावांकडे परत यायला सुरुवात केली तर मग हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होऊन त्यांच्यावरती ताण येणार नाही. आपण आपलं मूलभूत सगळं गाव सोडायचं आणि दुसरीकडे जाऊन सेटल व्हायचं तर ते सेटल होण्यामध्ये जी 25-30 वर्ष वाया जातात आयुष्यामधली, मी वाया जातात असं म्हणतो याचं कारण त्या शिक्षणाचा किंवा त्या करिअरचा आनंद घेता येत नाही. लोकांना त्रास काय आहे की मी शिकलो पण मला जितकं मला त्याचा फायदा घेता यायला पाहिजे होता तितका मी घेऊ शकलो नाही. ही अवस्था का होते याचं कारण स्थलांतर होतं. त्यांनी देशाच्या गरजेनुसार किंवा समाजाच्या गरजेनुसार शिक्षण घेतलं तर डेफिनेटली या चित्रामध्ये फरक पडेल. आणि म्हणून मी असं म्हणेन की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या आजूबाजूच्या लोकल परिस्थितीमध्ये काय आवश्यक आहे त्याचा अभ्यास करून शिक्षण निवडणं हे जास्त योग्य ठरेल. अगदी. एक गौरव केदार म्हणून पाथर्डीवरून आपल्याला सर फोन आहे, त्याचा एक आपण फोन घेऊयात आणि पुढच्या प्रश्नाकडे विचारूयात. केदारजी, विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार सर. हा, बोला. नमस्कार. तर माझा प्रश्न आहे, आपण जेव्हा प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेतो त्यानंतर आपण कुठलंही करिअर करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी पदवीचं शिक्षण घेणं महत्वाचं असतं. पदवी शिक्षण घेतल्यानंतर बऱ्यापैकी आपण स्पर्धा परीक्षेकडे वळताना पाहतोय आता तरुण. तर स्पर्धा परीक्षेकडे वळत असताना आपलं करिअर करताना कुठल्या आपण कौशल्याकडे भर दिला पाहिजे याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. मी असं म्हणेन की आपल्या कौशल्यांच्या मध्ये नेहमीच आपण वाढ करत राहिली पाहिजे. आता मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात जाणं किंवा पदवीपर्यंतचं शिक्षण घेणं हा एक मार्ग झाला. बरोबर. पण तो काही मोठा मार्ग नाहीये. त्याला सबवेज असले पाहिजेत तर मग तो महामार्ग होतो. साधा रस्ता आणि एक्सप्रेस वे याच्यामध्ये मोठा फरक काय असतो तर एक्सप्रेस वेला लेन्स जास्त असतात. 4 लेन्स असतात, 8 लेन्स असतात. तर आपण आपल्या शिक्षणामध्ये त्या लेन्स डेव्हलप केल्या पाहिजेत. त्या लेन्स डेव्हलप झाल्या एकाच वेळेला
तुम्ही पूरक विषयांचं शिक्षण घेऊन त्या लेन्स डेव्हलप केल्या तर तुमच्या करिअरचा सुद्धा साधा रस्ता न राहता एक्सप्रेस वे होतो. पदवीच्या शिक्षणाच्या वरती तुम्ही तुमची पुढची 35-40 वर्ष अवलंबून ठेवणं, मला हे असं वाटतं की हे फार अति आत्मविश्वासाचं किंवा एक्झॅगरेटेड एक लक्षण आहे. एवढा भरोसा त्या शिक्षणावरती न ठेवता काल सुसंगत शिक्षण सतत घेत राहणं, काळाप्रमाणे बदलण्याची तयारी ठेवणं, काळाची आव्हानं ओळखणं हे जास्त योग्य आहे असं मी म्हणेन. नक्कीच. मयुरेश सर, वेळ कमी आहे, शेवटच्या प्रश्नाकडे येतो. ते म्हणजे की अनेक लोक आपण बघतो की जे खूप शिकतात, मुलं मुली हे खूप शिकतात, परंतु काही कारणांनी म्हणजे त्यांची बॅकग्राऊंड खूप सुस्थितीतली असेल म्हणून असेल किंवा मुलींमधलं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. अगदी मुलींच्या बाबतीमध्ये असंही म्हटलं जातं की मुली शिक्षणामध्ये खूप हुशार असतात, अगदी पहिला नंबर काढतात, पण पुढे जाऊन आपण जर त्यांचं करिअर बघितलं तर त्यांचं लग्न झालेलं असतं आणि त्या घरामध्ये रमलेले असतात आणि त्यांचं करिअर म्हणून असं काही नसतं. काही मुलांमध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं की ते शिकलेले आहेत पण ते करिअर म्हणून काही करत नाही, कदाचित त्यांची ती सुस्थिती असेल. पण आज जसं कोरोनाची एक परिस्थिती आहे आणि या कोरोनाने आपल्याला असं एक शिकवलेलं आहे किंवा अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे की जिथे नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय ठप्प झालेत आणि आता घरात कुटुंबातल्या म्हणजे आत्तापर्यंत जर ती महिला काही करत नसेल तर तिलासुद्धा आता घराबाहेर पडून आपल्याला आपल्या शिक्षणाचा उपयोग करावा लागेल, अशा पद्धतीची एक सिच्युएशन निर्माण झाली आहे. सर, यामध्ये तुम्ही काय नेमकं मार्गदर्शन कराल, कारण या टप्प्यावर स्वतःला पुन्हा रिजनरेट करणं हे कितपत शक्य आहे आणि किती सुखकर होऊ शकणार आहे? मी असं म्हणेन की 100% शक्य आहे. बरं. आणि मी याच्याही पुढे मी जाऊन असं म्हणेन की अशा प्रकारांनी अडचणीत आल्यानंतरच आपण स्वतःला अपग्रेड करावं असं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःला अपग्रेड करावं. आपल्यामधला एक विद्यार्थी आत्ता जागा करण्याची वेळ आहे, एक उद्योजक आत्ता जागा करण्याची वेळ आहे, त्याला जागा करण्याची वेळ आहे. आणि एक करिअरचं आपलं मोटिवेशन आपण पुन्हा वाढवण्याची आवश्यकता आहे, ती आपल्या देशाच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे. बरोबर. मी असं म्हणेन की ज्यांचं शिक्षण आणि आत्ताचं त्यांचं वय याच्यामध्ये एक साधारण 10-12 वर्षांचा गॅप पडलाय, 15 वर्षांचा गॅप पडलाय, पण त्यांच्यासाठी आता केंद्र सरकारच्या वतीने सुद्धा कौशल्य विकासाचे कोर्सेस आहेत. मी तुम्हाला ओपन स्कूलिंगचं उदाहरण सांगेन. NIOSच्या सारखा प्लॅटफॉर्म आपल्याला केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलाय. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अनेकविध वेगळे कोर्सेस कौशल केंद्राच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. अनेक प्रकारचे पोस्टल अभ्यासक्रम आपल्याला दिलेले आहेत, ऑडिओ व्हिज्युअल व्होकेशनल अभ्यासक्रम आपल्याला दिलेले आहेत. ते शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. एक कोर्स केल्याने सुद्धा आपल्याला त्या व्यवसायामध्ये उतरण्याजोगं एक अगदी बेसिक प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान आपल्याला मिळू शकतं आणि आपण त्या मधून कामाला सुरुवात करू शकतो. सर्वसामान्य गृहिणींना सुद्धा मी सांगेन की त्यांना घरात बसल्या बसल्या सुद्धा काम करता येईल असं सकारात्मक उद्योजकीय वातावरण आता ऑनलाईन मार्केटिंगमुळे 100% आपल्याकडे उपलब्ध आहे. डिजिटल मार्केटिंगच्या मुळे तुम्ही तुमची प्रॉडक्ट जगभर विकू शकता. अशा वेळेला आपण आपल्या मधल्या सुप्त गुणांचा एकदा वेध घ्यावा. मी काय उत्तम करू शकतो, आणि ते कुठलंही असो, ते काहीही असो, पण त्याचा दर्जा उत्तम असणं हे खूप महत्वाचं आहे. तर तो दर्जा उत्तम करण्यासाठी मला काय कष्ट घ्यायला लागू शकतात, तर ते कष्ट घेतले तर आपल्या घराघरामध्ये उद्योजक तयार होतील. मी विकसित भारताचं स्वप्न या दृष्टीने बघतो की घरोघरी उद्योजक आहेत, घरोघरी नोकरदार आहेत असं मी म्हणत नाही. मी असं म्हणतो की घरोघरी उद्योजक निर्माण होण्याच्या दृष्टीने आपल्याकडे असंख्य संधी उपलब्ध आहेत आणि जर त्या संधींचा उपयोग कुटुंबातल्या प्रत्येकाने करून घ्यायचा ठरवला तर आपण जे पुस्तकांमध्ये वाचतो की माझा देश सुजलाम सुफलाम होता, तर तसं नाहीये. तो सुजलाम सुफलाम होईल, 100% होईल. आपल्यातल्या प्रत्येकाने जर हे अपग्रेडेशन करायचं ठरवलं तर आपण जगातली सगळ्यात मोठी, सगळ्यात विकसित आणि सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था होऊ शकतो आणि आपण जगातला सगळ्यात सुखी, संपन्न, समृद्ध समाज होऊ शकतो असा मला 100% विश्वास वाटतो. निश्चित. मयुरेश डंके सर, वेळ संपत आलाय आणि खूप बहुमोल असं मार्गदर्शन करत तुम्ही या AM न्यूजच्या माध्यमातून केलेलं आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. पण तुम्ही वेळ दिलात, तुमच्या या सगळ्या वेळात वेळ काढून त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण इथंच थांबूयात. बघत राहा AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचं.